Hello everyone, I am NR Varule. In a previous lecture, we are studying about chemical deviation, and chemical deviation it changes the concentration of solution, association and dissociation reaction. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं आपण एक्झाम्पल बघितलं होतं डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड याचेचं, आणि नेक्स्ट एक्झाम्पल बघितलं होतं आपण कन्सिडर द पोटॅशियम डायक्रोमेट सोल्युशनचं. थर्ड एक्झाम्पल बघितलं होतं आपण कॉपर क्लोराईडचं. आणि नेक्स्ट रिॲक्शन होती पॉलिमरायझेशन रिॲक्शन. पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये आपण मिथिलीन ब्ल्यूचं एक्झाम्पल बघितलं होतं. डाय हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये आपण मिथिलीन ब्ल्यूचं एक्झाम्पल बघितलं होतं. आणि मिथिलीन ब्ल्यू आपल्याला हा मेनोमेरिक फॉर्ममध्ये होता आणि नंतर डायमेरिक फॉर्ममध्ये झाला. डायमेरिक फॉर्म नंतर तो एक्झिट कशामध्ये झाला, ट्रायमेरिक फॉर्ममध्ये एक्झिट झाला. आपल्याला तर मिथिलीन ब्ल्यूचे 2 मॉलिक्यूल दिसत आहेत, म्हणजे तो डायमर फॉर्ममध्ये होता. आणि आपल्याला मिथिलीन ब्ल्यूचे इथं 3 मॉलिक्यूल दिसत आहे, म्हणजे तो ट्रायमेरिक फॉर्ममध्ये आपल्याला दिसत होता. नंतर आहे ॲसिड बेस रिॲक्शन. द ॲसिड बेस रिॲक्शन ऑफ इंडिकेटर आफ्टर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲब्सॉर्बिंग स्पेसिस, एक्झाम्पल ऑफ पॅरानायट्रोफिनॉल. आपल्याला ॲसिड बेस रिॲक्शन हे काय इंडिकेटर आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन ॲब्सॉर्बिंग स्पेसिसमध्ये घेतलं तर आपल्याला एक्झाम्पल आपण त्याचं घेणार आहोत पॅरानायट्रोफिनॉलचं. तर हा जो इंडिकेटर जर आपण घेतला तर या इंडिकेटरमध्ये ॲब्सॉर्बिंग स्पेसिस जर आपण म्हटलं तर जर आपण त्याच्यासोबत जर ॲसिड बेसची रिॲक्शन जर आपण केली तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, मग चेंज होणार आहे. आणि चेंज झाल्यानंतर जेवढं ॲब्सॉर्बन्स असेल तेवढं ॲब्सॉर्बन्स आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला केमिकल डेव्हिएशन मिळणार आहे. आणि या केमिकल डेव्हिएशन मिळाल्यावर आपण एक्झाम्पल घेणार आहोत पॅरानायट्रोफिनॉलचं आपण एक्झाम्पल घेणार आहोत ॲसिड बेस रिॲक्शनमध्ये. तर इथे जर आपण ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी केलं तर हा जो पॅरानायट्रोफिनॉल आहे तर हा पॅरानायट्रोफिनॉल ह्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट असेल आणि त्याच्यामध्ये आपण ॲसिड जर ॲसिडचं जर ॲडिशन केलं तर ॲसिडचं ॲडिशन केल्यानंतर H+ सोबत रिॲक्ट होईल. तो काय होणार आहे, H+ सोबत रिॲक्ट होणार आहे. आणि H+ सोबत रिॲक्ट झाल्यानंतर ही रिॲक्शन झाल्यावर पॅरानायट्रोफिनॉलचं कन्व्हर्टन म्हणजे अशा 2 पॅरानायट्रोफिनॉलचं कन्व्हर्शन अशा 2 वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळणार आहे. एक तर हा आयनच्या फॉर्ममध्ये असेल, एक तर हा मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये असेल. हा आयनच्या फॉर्ममध्ये आहे आणि हा मॉलिक्यूलच्या फॉर्ममध्ये आहे. आणि म्हणजे आपल्याला इथे काय होणार आहे, मग पॅरानायट्रोफिनॉल हा फॉर्ममध्ये एक्झिस्ट असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण H+ हा ॲडिशन केलं तर त्याचं रिॲक्ट होईल आणि नंतर रिॲक्शन झाल्यावर फिनॉलमध्ये ते कन्वर्ट होईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 2 एक आयन फॉर्ममध्ये मिळतो आणि नंतर आपल्याला एक मॉलिक्यूल फॉर्ममध्ये आपल्याला मिळत असतो. आणि जर आपण याचं बेससोबत जर आपण याला ट्रीट केलं तर त्याचं कन्व्हर्शन आपल्याला अनायन फॉर्ममध्ये मिळणार होतं. आणि हे जर दोघं फॉर्म ॲसिड बेसवर डिपेंड असेल आणि हे दोघं फॉर्म कशावर डिपेंड असतील, मग ॲसिड बेसवर डिपेंड असतील. आणि जर आपण बफर सोल्युशन याच्यात ॲड केलं नाही, इफ द सोल्युशन इज अनबफर्ड द चेंजेस द कॉन्सन्ट्रेशन रिझल्ट इज द शिफ्ट ऑफ इक्विलिब्रियम अँड डेव्हिएशन इज ऑब्झर्व्ड. जर आपण समजा या सोल्युशनमध्ये बफर सोल्युशन ॲड केलं नाही तर त्याचं कन्व्हर्शन हे स्पेसिसमध्ये होईल आणि जर आपल्याला या कमी स्पेसिसमध्ये आपल्याला ॲब्सॉर्बन्स मिळेल आणि कॉन्सन्ट्रेशन काय होईल, मग ॲब्सॉर्बन्स मिळाल्यावर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, चेंज झालं आणि चेंज झाल्यानंतर केमिकल डेव्हिएशन तेथे काय होणार आहे, मग इंट्रोड्यूस होणार आहे. नेक्स्ट आहे मिनिमायझेशन ऑफ डेव्हिएशन. If the solution is sufficiently buffered and the deviation can be minimized. जर आपण या सोल्युशनमध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये जर बफर सोल्युशन टाकलं असेल तर तिथे pH काय होणार आहे, मग कॉन्स्टंट होणार आहे. pH काय होणार आहे, कॉन्स्टंट होणार आहे आणि त्या pHला ॲब्सॉर्बिंग स्पेसिसला त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, मग चेंज होणार नाही. म्हणून आपण सफिशियंट अमाऊंटमध्ये बफर सोल्युशन हे टाकणार आहोत आणि म्हणजेच तिथे काय होणार आहे, मग डेव्हिएशन ऑफ मिनिमायझेशन होणार आहे. नेक्स्ट आहे द ॲडिशन ऑफ एक्सेस ऑफ कॉम्प्लेक्सिंग एजंट. म्हणजे काही वेळा आपण जेवढं अमाऊंटमध्ये आपल्याला रिॲक्टंट असेल तर तेवढं अमाऊंटमध्ये आपण कॉम्प्लेक्सिंग एजंट
ॲड करणार असतो आणि नंतर त्याचं फॉरेन पार्टिकलमध्ये रिॲक्शन होत असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, मग डिक्रीज होणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर एखादी स्पेसिस जर त्याच्यासोबत रिॲक्ट होऊ शकत नसेल तर म्हणून आपण काय करणार आहे, मग एक्सेस अमाऊंटमध्ये ॲडिशन कॉम्प्लेक्सिंग एजंटचं करणार आहोत. इफ द आयोनिक स्ट्रेंथ इज ॲडजस्टेड अँड डेव्हिएशन कॅन बी डिक्रीज. म्हणजे जर कटायन आणि अनायनचं कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला मेंटेन करायचं असेल तर तेथे रिव्हर्सिबल रिॲक्शन आपल्याला काय करावी लागेल, मग स्टॉप करावी लागेल. आणि स्टॉप केल्यानंतर डेव्हिएशन काय होणार आहे, मग मिनिमायझेशन होऊ शकेल. नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ आयसोबेस्टिक पॉईंट. आता आयसोबेस्टिक पॉईंट म्हणजे काय, वी कॅन डिटरमाइन द मेजर द ॲब्सॉर्बन्स ॲट आयसोबेस्टिक पॉईंट. आयसोबेस्टिक पॉईंट म्हणजे एकापेक्षा जास्त स्पेसिस किंवा एकापेक्षा जास्त ॲब्सॉर्बिंग स्पेसिस असेल तर ते काय असणार आहे, मग आयडेंटिकल असणार आहे. आयडेंटिकल म्हणजे काय, सेम असणार आहे. आणि म्हणजेच त्याची डेफिनेशन आहे, आयसोबेस्टिक पॉईंट इज डिफाईन ॲज द पॉईंट ऑफ करस्पॉन्डिंग टू द वेवलेंथ ॲट विच मोर दॅन वन ॲब्सॉर्बिंग स्पेसिस हॅव द आयडेंटिकल ॲब्सॉर्बिलिटी. म्हणजे एकपेक्षा जास्त स्पेसिस असेल किंवा एकापेक्षा जास्त ॲब्सॉर्बिंग स्पेसिस असेल तर त्या कशा असणार आहे, मग आयडेंटिकल असणारे, सेम असणार आहे. नेक्स्ट आहे, शेवटचा टॉपिक आहे इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन. आपण बियर्स लॉचं 2 टाईप्स बघितले, केमिकल डेव्हिएशन आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन. त्याच्यातला लास्ट पॉईंट आहे इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन. इफ द मोनोक्रोमॅटिक लाईट इज नॉट यूज दॅन डेव्हिएशन इज ऑकर बिकॉज ॲब्सॉर्बिलिटी इज डिपेंड ऑन वेवलेंथ. आता इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशनमध्ये मोनोक्रोमॅटिक लाईट आपण या डेव्हिएशनमध्ये यूज केलं नाही तर का यूज केलं नाही तर ॲब्सॉर्बिलिटी ही कोणावर डिपेंड असणार आहे, मग वेवलेंथवर डिपेंड असणार आहे. आणि ॲब्सॉर्प्शन हे मोनोक्रोमॅटिक लाईटवर डिपेंड असतं. आणि इन्स्ट्रुमेंटेशन डेव्हिएशनला जर आपण पाहिलं तर पहिला अफेक्ट हा मोनोक्रोमॅटिक लाईटचा असतो. आणि मोनोक्रोमॅटिक लाईट इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बियर्स लॉला काय करतं, ते ओबे करतं. आणि बियर्स लॉपासून आपल्याला काय मिळणार आहे, मग डेव्हिएशन आपल्याला मिळणार आहे. अँड दिस टाईप ऑफ डेव्हिएशन रिड्यूस बाय युझिंग नॅरो बँड विड्थ अँड इन्स्ट्रुमेंट अँड द प्रॉपर चॉईस ऑफ वेवलेंथ. आणि डेव्हिएशन आपण जर रिड्यूस केलं तर आपल्याला नॅरो बँड विड्थ इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये त्याचं प्रॉपर आपण चॉईस वेवलेंथला करू शकतो. द डेव्हिएशन फ्रॉम द बियर्स लॉ ऑब्झर्व अँड द सेल कंटेनिंग द सोल्युशन इज नॉट युनिफॉर्मली ट्रान्सपरंट. आपण बियर्स लॉ जर ऑब्झर्व केला तर आपण सॅम्पल कंटेनरमध्ये सोल्युशन भरताना तर ते आपल्याला ट्रान्सपरंट दिसत नाही. द क्वार्ट्ज इज द युनिफॉर्मली ट्रान्सपरंट सबस्टन्स. क्वार्ट्ज हे काय आहे, युनिफॉर्मली ट्रान्सपरंट सबस्टन्स आहे. आणि आपण बघितलं की ही जी कवेट आहे, ही जी सेल आहे सॅम्पल सेल, तर ही क्वार्ट्ज आणि ग्लासपासून बनलेली असते आणि ती कशी असते, मग ट्रान्सपरंट असते. इफ द डायमेन्शन इज साईज ऑफ कवेट इज डिफरंट फॉर द सॅम्पल अँड रेफरन्स दॅन द डेव्हिएशन इज ऑब्झर्व. आपण जर बियर्स लॉचं इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशनमध्ये ऑब्झर्व केलं तर या ज्या कवेटचं जे सॅम्पल सोल्युशन आपण त्याच्यात टाकलं तर याचं डायमेन्शन आणि साईज किंवा डायमेन्शन हे काय असणार आहे, वेगळं असणार आहे. नॉट युनिफॉर्म थिकनेस ऑफ द सेल कॅन बी अफेक्ट द क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि आपण त्याची ज्या सेलची जी थिकनेस आहे तर ती क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपण त्याचं यूज करू शकतो, त्याला अफेक्ट करू शकतो. द बियर्स लॉ व्हेरीड ओनली द वेन द concentration of the substance with the 10⁻² molar to 10⁻6 molar. आपण जर बियर्स लॉचं कॉन्सन्ट्रेशन जर मेजर केलं तर आपल्याला जेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करताना त्या सबस्टन्सचं किती कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, मग 10⁻² मोलर टू 10⁻6 मोलर एवढं कॉन्सन्ट्रेशन बियर्स लॉच्या सबस्टन्समध्ये असणार आहे. द डेव्हिएशन ऑल्सो ड्यू टू improper slit width and the slit width is the instrumental adjust to the maximum percent transmitter.
बघा आपण स्लिट विड्थमध्ये वर्किंगमध्ये बघितलं होतं की स्लिट विड्थचे जे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला पहिले काय करावं लागतं, 0 सेटमध्ये त्याचं ॲडजस्ट करावं लागतं. तिथं जो नॉब असतो तो आपल्याला 0 सेट करण्यासाठी नॉब दिलेला असतो आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यामुळे त्या डेव्हिएशनमध्ये आपण इनप्रॉपर स्लिट विड्थ ही आपण ॲडजस्ट करू शकतो आणि 0 ट्रान्समिटंटला आपण त्याचं मॅक्झिमम हे ॲडजस्ट करू शकतो. द डेव्हिएशन इज ऑल्सो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लाईट ॲब्सॉर्बिंग इम्प्युरिटी इन द सोल्युशन. आपल्याला त्या लाईटमध्ये त्या सोल्युशनमध्ये आपल्याला लाईट ॲब्सॉर्बिंगचं इम्प्युरिटी असेल तर ते काय असतं, ते प्रेझेंट असतं. द व्होल्टेज ऑफ फ्लक्च्युएशन इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल डेव्हिएशन फ्रॉम बियर्स लॉ. बियर्स लॉच्या डेव्हिएशनमध्ये आपल्याला व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन हे रिस्पॉन्सिबल ठेवावं लागतं. द प्रेझेन्स ऑफ एअर बबल इन कवेट ऑल्सो गिव्ह द डेव्हिएशन. आणि या डेव्हिएशनमध्ये आपल्याला एअर बबल या कवेटमध्ये एअर बबल आपल्याला प्रेझेंटसुद्धा ठेवावे लागतात. द प्रेझेन्स ऑफ एअर बबल इज कवेट इट ऑल्सो गिव्ह द डेव्हिएशन. म्हणजे आपल्याला या कवेटमध्ये एअर बबलसुद्धा प्रेझेंट असतात. हे झालं इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन. बघा आपण काय बघितलं, केमिकल डेव्हिएशन बघितलं आणि इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन बघितलं. केमिकल डेव्हिएशनमध्ये आपण असोसिएशन डिसोसिएशन रिॲक्शन बघितलं. त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण ॲब्सॉर्बिंग सबस्टन्स ट्रान्सपरंट सबस्टन्स बघितलं, वीक ॲसिड एचे बघितलं आणि नेक्स्ट एक्झाम्पल आपण कॉपर क्लोराईडचं बघितलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण डायक्रोमेट आयनचं बघितलं, पोटॅशियम डायक्रोमेटचं. नंतर आपण पॉलिमरायझेशन रिॲक्शन बघितलं, मोनोमर पॉलिमर ट्रायमर डायमर बघितलं. नंतर आपण ॲसिड बेस रिॲक्शन बघितलं आणि नंतर आपण इन्स्ट्रुमेंटल डेव्हिएशन बघितलं. तर इथे तुमचं हे जे चॅप्टर आहे स्पेक्ट्रोमेट्री युनिट फर्स्ट हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. मी तुम्हाला ह्या चॅप्टरच्या नोट्स देणार आहेत, तर PDF तुम्हाला मी ग्रुपला पाठवून देणार आहे.